नमस्कार मित्रांनो, आदिविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। तर मी आज तुमच्याबरोबर मौसूद आणि दाणेदार अशी गुळाच्या लापसीची रेसिपी शेअर करणार आहे। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर साहित्य काय काय घेतले तुम्हाला दाखवतो मी। 1 वाटी दलिया घेतलेला आहे मी, 1 वाटी बारीक किसलेला गूळ, खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी तूप, मनुका, काजू आणि बदाम। सगळ्यात अगोदर मी दलिया म्हणजे लापसीचा रवा भाजून घेणार आहे। आपण कुकरमध्ये बनवतोय, त्यासाठी पाव वाटी तूप घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये लापसीचा रवा व्यवस्थित भाजून घेणार आहे। रवा व्यवस्थित फुलला गेला पाहिजे। एक 5 मिनिटाची प्रोसेस आहे ही। बघा, रवा आपला व्यवस्थित फुलला गेलेला आहे, त्याचा कलर चेंज झालेला आहे। आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहे। मी 1 वाटी लापसीचा रवा घेतला होता, त्याच्यासाठी 2.5 वाटी गरम पाणी टाकून घेणार आहे। एक 2.5 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे मी। त्याच्यामध्ये रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत। 3 शिट्ट्या झाल्यानंतर एक 10 मिनिटं कुकर थंड करून घ्यायचा आणि मग झाकण उघडून घ्यायचं। बघा, आपली लापसी व्यवस्थित उकडली गेलेली आहे, शिजली गेलेली आहे। व्यवस्थित मोकळी मोकळी अशी लापसी आपली झालेली आहे बघा। आता बाकीची प्रोसेस करून घेऊ आपण। गॅसवरती मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तूप टाकून घेणार आहे आणि तूप गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे। सगळ्यात अगोदर काजू, मग बदाम आणि काजू आणि बदाम व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे। काजू आणि बदामाचा कलर चेंज झालेला आहे, ते व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता आपण सुक्या खोबऱ्याचे काप जे करून ठेवले होते ते ॲड करून घेऊया। त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं। आता मनुका ॲड करून घेऊया। ड्रायफ्रूट आपले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता आपण लापसीचा रवा जो शिजवून ठेवला होता तो ॲड करून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आता आपण किसलेला 1 वाटी गूळ ॲड करून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊ। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा इलायची पावडर घालून घेऊया आणि वरतून थोडं जायफळ किसून घेऊया। इलायची पावडर आणि जायफळ मिक्स केल्यानंतर लापशीचा सुगंध सगळ्या किचनभर दरवळत आहे। आता मी
एक 5 मिनटं झाकण ठेवून लापशी शिजवून घेणार आहे. एक 5 मिनटानंतर बघू शकता तुम्ही मऊसूद अशी दाणेदार लापशी आपली बनवून तयार झालेली आहे. बघा किती मोकळी मोकळी आपली अशी लापशी तयार झालेली आहे. कलरही किती सुंदर आलेला आहे बघा. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.